सगळ्यांनी लक्ष द्या. हा, आता हा नवीन टॉपिक आहे, त्याचं नाव काय? अर्थमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे मराठीमध्ये काय असणार तुमचं? अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी. आणि इंग्लिश मध्ये अर्थमेटिक प्रोग्रेशन. याला शॉर्ट मध्ये काय म्हणतोय आपण? AP. लक्षात काय आलं? AP. A मीन्स अर्थमेटिक, P मीन्स प्रोग्रेशन. आला अर्थमेटिक प्रोग्रेशन. आता पहिला आहे बघा पॉइंट तुमचा, सिक्वेन्स. काय? सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय बघा, आता लिहितो. फॉर एक्झाम्पल घेतलं मी 1 2 3 4 5 इथं पण दिलं मी. हा बघा, ह्यांच्या दोघांमधला सगळ्यामधला गॅप किती येऊ? 2 मधून 1 गेले 1, 3 मधून 2 गेले 1, पुन्हा 4 मधून 3 गेले 1, पुन्हा 5 मधून 4 गेले 1. गॅप काय झाला तुमचा? सेम झाला. पुढचा एक एक्झाम्पल घेऊया. हा पहिला झाला. दुसरा एक्झाम्पल बघा, लिहिलं मी 3 5 7 9 11 13. आता यांच्या दोघांमधला गॅप बघा, दोन संख्यामध्ये बघायचं गॅप. 5 मधून 3 गेले किंवा 3 पासून 5 पर्यंत जावा, किती संख्या राहिली तुमच्या मध्ये? 2. हा, 5 ते 7 2. हा, 7 ते 9 2, 9 ते 11 2, आणि 11 ते 13 2. सगळ्यामध्ये गॅप सेम आला का तुमचा? ओके, त्याला काय म्हणायचं? सिक्वेन्स म्हणायचं. हा लक्षात, याला कुठलं म्हणायचं? सिक्वेन्स. आणि कुठला सिक्वेन्स आहे तो? अर्थमेटिक प्रोग्रेशन सिक्वेन्स आहे. हे तर दोन प्रकारे सिक्वेन्स आहे. एक AP आहे. कुठला आहे? AP. आणि दुसरा आहे तुमचा GP. कुठला आहे? एक आहे AP. AP मीन्स अर्थमेटिक प्रोग्रेशन आणि GP मीन्स जिओमेट्रिक प्रोग्रेशन. हा लक्षात, जिओमेट्रिक प्रोग्रेशन हे तुम्हाला कुठे माहिती आहे का? 11वीला आहे. हे सगळं कशामध्ये तुम्हाला? 11वी आहे. त्या धड्याचं नावच आहे सिक्वेन्स अँड सिरीज. 11वीमध्ये टॉपिकच आहे तुमचं. सिक्वेन्स अँड सिरीज हे तुम्हाला लागणार नाही. जीपी मध्ये आणि एपी मध्ये पहिला फरक समजून घ्या. जीपी मध्ये आणि एपी मध्ये काय फरक आहे? आता लक्ष द्या. सगळीकडे गॅप काय दिसलं हो तुम्हाला? सेम दिसला. त्याला काय म्हणायचं? एपी म्हणायचं. आता इथं दुसऱ्या जीपीचं एक्झाम्पल घेऊया. 5 10 त्यानंतर 5 10 20 त्यानंतर 40 त्यानंतर 80. आता काय व्हायला लागलं बघा इथं? 5चे डबल झाला 10, 10चे डबल झालं 20, 20चे डबल किती झालं? 40, 40चे डबल किती झालं? 80. मग इथं काय व्हायला लागलो? ह्या पहिल्या संख्याला कितीने गुणलं? 2 न. पुढची संख्या भेटली, इथं गुणलं. दुसऱ्या संख्या भेटलं, त्या दुसऱ्या संख्याला पण कितीने गुणलं? 2 न. 20 भेटलं त्याला, मग पुढं तिसऱ्या संख्याला पण कितीने गुणलं? 2. मग सगळ्यांना कितीने गुणल्यावर पुढची संख्या भेटायला लागले? 2 न. आणि लक्षात, इथं काय भेटलं तुम्हाला? गुणाकार. इथं काय भेटलं? गुणाकार. इथं काय भेटलं? गुणाकार. ज्यात मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार आणि भागाकारचे कन्सेप्ट असतात. गुणाकार आणि भागाकारचे कन्सेप्ट असतात. त्याला काय होतंय तो? त्याला काय म्हणायचं? जीपी म्हणायचं. आता इथं पहा, ह्याचं काय येणार तुमच्या दोघं? ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ज्यात बेरीज आणि वजाबाकी करतोय. बघा गॅप तिथं काय काढून केलं मी आपण? 1 पासून बघा 1 मध्ये 1 मिक्स केलं 2, 2 मध्ये 1 मिक्स केलं 3, 3 मध्ये 1 मिक्स केलं 4, 4 मध्ये 1 मिक्स केलं किती आलं? 5. कळलं? बेरीज काय येतं? ठीक आहे. इथं पण पहा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11 आणि 2 13. मग इथं बेरीज केलं, वजाबाकी पण करता येते. 5 मधून 3 गेले बघा, 5 मधून 2 गेले 3, 7 मधून 2 गेले 9 मधून 2 गेले 11 मधून 2 गेले ओके, 13 मधून 2 गेले 11. इथं जिथं बेरीज आणि वजाबाकी मध्ये फरक येतोय, काय येतोय? डिफरन्स. ज्यात बेरीज आणि वजाबाकी मध्ये फरक येतोय ते कुठला झाला तुमचा? एपी. आणि जिथं गुणाकार आणि भागाकार मध्ये जातोय त्याला काय म्हणायचं? जीपी. हे तुम्हाला 10वीला बघायचं नाही, हे तुम्हाला कशामध्ये आहे तुमचं? 11वीमध्ये. आणि हे तुम्हाला आता ह्या वर्षी शिकायचं कशामध्ये? जीपी एपी. कुठल्या कशामध्ये शिकायचं तुम्हाला? 10वीमध्ये. आलं लक्षात? समजलंय? सिक्वेन्स कशाला म्हणायचं? ज्यांच्यातला गॅप सारखा असतोय, फरक सारखा असतोय त्याला काय म्हणायचं? कुठला सिक्वेन्स म्हणायचं? एपी सिक्वेन्स. अर्थमेटिक प्रोग्रेशन सिक्वेन्स. अंकगणित श्रेणीचा चे उदाहरण. कळलं? एवढं लिहून घ्या 2 एक्झाम्पल. फक्त फरक समजावला तुम्हाला, एपी आणि जीपी मधला फरक. आता ह्या पुढे सगळं आपल्याला एपी शिकायचं आहे.
अर्थमेटिक प्रोग्रेशन, अंकगणित इज रेडी. दुसरा पॉइंट आहे कुठला तुमचा, टर्म इन अ सिक्वेन्स. आता सिक्वेन्स माहित झालं तुम्हाला काय असतंय, आता काय समजून घ्यायचंय तुम्हाला, टर्म इन अ सिक्वेन्स. टर्म म्हणजे काय, पद. ओके, पद किती पद आहे ती, पहिला पद, दुसरा पद, तिसरा पद, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, एवढंच आहे. मामा आता एक्झाम्पल घेऊया, समजेल तुम्हाला. 1 3 5 7 9. ओके, एवढा आहे इथं ते लिहिलं. मग ह्याला कसं लिहिणार तुम्ही, पहिला पद कोणते दिसायला आले तुम्हाला, 1. हा काय झाला तुम्हाला, बरं आताच सांगतोय मी, पुन्हा सांगणार ना, इथंच लक्ष ठेवा. हे पहिलं पद असते ना, त्यालाच काय म्हणलं जाते, ए ही म्हणलं जाते, एवढं लक्षात ठेवायचं. फर्स्ट टर्म इज ऑल्सो नोन एज ए, स्मॉल ए. मग T1 बरोबर ए लिहायचं. ह्याच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये सगळं तेच लिहायचं. T1 बरोबर कोण असतंय, ए असतंय, आणि बरोबर किती असणार तुमचं, ए. पुढचं तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. T2 इक्वल टू किती आला तुमचा, दुसरा पद 3, तिसरा पद, चौथा पद, पाचवा पद, कळलं. मग T1 किती आला तुमचा, ए. T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 1. T2 किती येणार, 3, आणि T3 5, T4 7, T5. समजलं, एवढं सोपं आहे, कळलं. टर्म्स इन अ सिक्वेन्स, हे एक सिक्वेन्स दिलेलं असतंय, आणि त्यातले टर्म किती आहे तुमचा, T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 1, T2 इज इक्वल टू 3, T3 इज इक्वल टू 5, T4 इज इक्वल टू 7, आणि T5 इज इक्वल टू 9. इथं पुढे अजून असतील तर तुम्ही पद वाढवायचे फक्त. किती पुढचं पद किती येणार तुमचं, T6, त्यानंतर T7. आलं लक्षात, जेवढे पद आहेत तेवढे लिहून काढायचे. आलं लक्षात, लिहून घ्या. टर्म्स इन अ सिक्वेन्स. पुढचा पॉइंट आहे बघा, कुठला आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे जे धड्याचं नाव आहे, आता तुम्हाला शिकायचं आहे. आतापर्यंत जे झालं बेसिक झालं, आता अर्थमेटिक प्रोग्रेशन काय म्हणते बघा. एक एक्झाम्पल घेऊया, आताच घेऊया. 1 3 5 7 9 11 13 15 आणि 17, अशा किती टर्म्स आहे ते बघा. T1 T2 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल टर्म किती येते तुमचे, पद किती येते, 9. ह्याला लिहायचं कसं बघा, आता चालू करूया. ह्याला लिहिताना पहिला काय काढायचं तुम्हाला, T1 काढायचं. मग T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू किती आला तुमचा, 1. त्यानंतर पुढं T2 इज इक्वल टू 3, T3 इज इक्वल टू 5, T4 इज इक्वल टू 7, T5 इज इक्वल टू, T6 इज इक्वल टू 11, T7 इज इक्वल टू 13, T किती झाला, 7 झाला. T8 इज इक्वल टू 15, आणि T9 इज इक्वल टू 17. आता हे एपी दिलंय तुम्हाला बघा, गॅप सारखं दिसायला लागलंय का, गॅप सारखं आहे का सगळ्यांचं. मग हे गॅप काढायचं असते, ह्याला म्हणतात कॉमन डिफरन्स. काय म्हणते ती, कॉमन डिफरन्स. प्रश्न काय असते माहिती, फाइंड द कॉमन डिफरन्स फ्रॉम द गिव्हन एक्झाम्पल. मराठीमध्ये काय म्हणणार आहे, सामान्य फरक. आता याला काय म्हणणार आहे, सरळ सरळ ह्याला कंसात काय असणार तुमचा, स्मॉल डी. कळलं. आता कॉमन डिफरन्स कसं काढायचं बा, डी बरोबर, डी म्हणजे काय असतंय, सामान्य फरक. मराठी मीडियम वाले डी म्हणजे काय असतंय, सामान्य फरक, आणि सेमी वाले कॉमन डिफरन्स. आता लक्ष द्या, उलट जायचं. T1 मोठा असतं, T2 आपल्याला काय घेणं देणं आहे, कोण पण मोठं असू दे, फक्त काय करायचं, T2 मधनं T1, T3 मधनं T2, T4 मधनं T3, T5 मधनं T4, म्हणजे एक कमी करत जायचं. म्हणजे बा पहिला कोणाला घेणार तुम्ही, T2 मायनस T1, T2 मायनस T1. कळलं पहिला. चला मग किंमत ठेवा. T2 ची किंमत किती आहे बघा, 3, वजा T1 ची किंमत 1, बरोबर किती आला बघा, 3 मधून 1 गेले 2. समजलं. दुसरा किती येणार तुमचा, डी बरोबर, किती आहे, 2 तर घेतला तर किती येणार, त्यात मधनं 2 वजा करा. 3 2, 5 घेतलं तर किती येणार इथं, 4, 3 घेतलं तर 2, 8 घेतलं तर, कळलं, एक पद कमी करून घ्यायचं. बाबा T3 किती आहे बघा, 5, 5 वजा T2 किती, 3. मग बघा दोघांची वजा बाकी 2. लास्ट वन घेऊया, डी बरोबर, कमीत कमी 3 तर करायच्या. T4 मायनस किती येणार तुमचा, T3. चला T4 किती आहे बघा, 7 वजा T3 किती, 5. दोघांची वजा बाकी 2. मग इथं असं म्हणू शकतोय, ए बरोबर किती भेटलं तुम्हाला, ए बरोबर किती भेटलंय,
ए बरोबर किती भेटलंय 1. पहिला ए बरोबर लिहिलं 1 आणि त्यानंतर डी बरोबर किती भेटलं तुम्हाला पहा सगळीकडे 2 2 2 2 भेटले का. ओके डी बरोबर 2. मग ह्याच्यावरनं सांगायचं जेव्हा कॉमन डिफरन्स डी चा फरक जे सामान्य फरक म्हणतोय सारखं आलं तर काय म्हणणार आहे हे गिव्हन सिक्वेन्स दिले ना क्रमिका दिले ना ते काय आहे तुमचं अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे. समजलं. अंकगणितीय श्रेणी आहे म्हणायचं. केव्हा म्हणायचं अंकगणितीय श्रेणी आहे का नाही ओळखायचा सामान्य फरक सारखा यायला पाहिजे आला तरच म्हणायचं काय हे दिलेलं क्रमिका हे काय तुमचं अंकगणितीय श्रेणी आहे. सेमीवाले काय म्हणणार अर्थमेटिक प्रोग्रेशन केव्हा आहे म्हणणार जेव्हा कॉमन डिफरन्स दिसतंय का हे कॉमन डिफरन्स ते सारखं यायला पाहिजे तरच काय म्हणणार आपण दिस सिक्वेन्स विल बी कुठला अर्थमेटिक प्रोग्रेशन. समजलं इथपर्यंत सगळ्यांना. ए काय असतं कळलं पहिला पद डी काय असते कळलं ठीक आहे. असंच चाललं असं पुढे गेला 17च्या पुढे आता पुढे एक्झाम्पल पहा 17च्या पुढे तसं गेलं 17 नंतर तुम्हाला विचारलं हे किती पद आहे तुमचे 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे ती तुम्हाला विचारलं 20वा पद किती काय विचारलं 20वा पद. ओके कितवा टर्म विचारलं 20th टर्म म्हणजे इथं काय येणार तुमचं कशा बरोबर प्रश्न येणार T20 = क्वेश्चन मार्क. कळलं का 20वा पद पद खाली लिहितोय आपण टर्म कितवा टर्म विचारलंय तुम्हाला 20वा पद. तुम्हाला किती माहितीये 9 पर्यंत. हा 10वा कुठला येईल तुमचा 17 नंतर 19 विषम संख्या येते. हा 19 त्यानंतर 21 हा 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 मग असं काढत बसायचं कुठपर्यंत काढायचंय तुम्हाला 20 पर्यंत काढायचं आहे. मग त्यापेक्षा सूत्र आहे. ओके त्याचं सूत्र लक्षात ठेवायचं आणि इम्पॉर्टंट आहे काय बघा TN काय TN = काय हा TN = माहितीये का काय गुड काय तुमचा TN = A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. हा लक्षात सूत्र काय बघा तुमचं TN बरोबर A अधिक N वजा 1 कंसात लिहायचा गुणिले D. आता किमत्या ठेवा आणि डायरेक्ट आपलं 20वा पद किती सांगता येते बा N ची किंमत. आता इथं बा T किती विचारलंय तुम्हाला 20 मग जे खाली असते ना बेसला ते कशाची किंमत घ्यायचं तुम्ही N ची किंमत घ्यायची. कळलं हे लक्षात यायला पाहिजे. जिथं T दिसतंय ना T च्या खालचं पद कितवा आहे 20वा काढायचा. N म्हणजे काय पद कितवा पद काढायचं तुम्हाला 20वा पद काढायचं म्हणून डायरेक्ट N बरोबर किती घ्यायचं 20. चला मग आता सूत्रामध्ये ठेवून बघूया येते का डायरेक्ट. हा TN T किती येणार इथं 20 N ची किंमत 20 A ची किंमत काढले का 1 अधिक N ची किंमत काढले का 20 वजा किती 1 गुणिले D किती काढले बा गुणिले इथं काय नसते म्हणजे गुणाकार असते. चला किमत्या ठेवा 1 अधिक 20 मधून 1 गेले 19 गुणिले किती 2 बा T20 1 अधिक पहिला गुणाकार करतोय कंच बागुबेव इथं बेरीज करायचं नाही 20 आणि 1 हा इथं असं करा ना 19 आणि 1 20 गुणिले 2 40 येणार नाही. चला मग 1 अधिक 19 दोन्ही 38 मग T20 किती भेटलं बघा किती भेटलं 39. मग 20वा पद किती असणार तुम्ही 17 19 असं करत कुठपर्यंत जाणार तुम्ही 20वा पद पर्यंत. 20वा पद किती असणार आहे 39. समजलं इथपर्यंत काय काय असतं अजून एकदा बघा. हे कळलं पद कळलं कसं लिहायचं ठीक आहे. त्यानंतर कॉमन डिफरन्स कळलं कसं काढायचं सामान्य फरक इथपर्यंत कळलं. आता बघा A लिहिलंय D लिहिलंय काय विचारलंय तुम्हाला 20वा पद विचारलंय कितवा पद विचारलंय 20वा. मग डायरेक्ट जे बेसला असतं ते कशाची किंमत घ्यायचं N ची किंमत घ्यायचं लक्षात. मग सूत्र काय तुमचा TN = A in bracket N-1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू D. हेच लक्षात ठेवायचं सूत्र लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरच आहे सगळं डिपेंड हे सूत्र लक्षात ठेवायचं. मग बा किमत्या डायरेक्ट ठेवूया ती आहे तसा N ची किंमत 20 बरोबर A ची किंमत 1 अधिक N ची किंमत 20 वजा 1 गुणिले D ची किंमत 2 बा मग 1 ला 1 20 मधून 1 गेले 19 गुणिले 2 1 ला 1 पहिला गुणाकार करतोय 19 दोन्ही 38 38 आणि 1 39 मग T20 किती भेटला 39. आता प्रॅक्टिस सेट मध्ये सगळं हेच आहे आलं लक्षात लिहून